विदर्भ व नागपूरच्या साहित्य वर्तुळातील प्रख्यात विदर्भ साहित्य संघाचे कार्यालय तात्पुरते का होईना पण इतरत्र हलविण्याच्या हालचाली नव्या कार्यकारिणीने सुरू केल्या असल्याची चर्चा आहे. आमसभा न बोलावता कार्यकारिणीच्या स्तरावरच अंमलात येत असलेला हा इतका महत्त्वपूर्ण व धोरणात्मक निर्णय देखील आता चर्चेचा ठरू लागलाय. विदर्भ साहित्य संघाच्या यंदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासूनच इथला कारभार चव्हाट्यावर येऊ लागला होता. इमारत तयार करताना लागणाऱ्या अनेक शासकीय प्रक्रिया पूर्ण न करताच ही इमारत उभी राहिली. विशेषतः फायर सेफ्टीसारखा महत्त्वाचा विषय वाऱ्यावर उडवून ही इमारत तयार होणे अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर त्यावेळी चर्चा रंगली होती. शिवाय या मोक्याच्या जागेवर व्यापारी संकुल भविष्यात उभे राहील नव्हे ते उभारता यावे म्हणूनच विद्यमान अध्यक्षांना एका राजकीय पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात आल्याची सुद्धा चर्चा त्यावेळी रंगली होती. निवडणूक संपली की या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचे काम लागलीच सुरू होईल असे तेव्हा म्हटले जात होते. ज्यांची ही इमारत आहे त्या विदर्भ साहित्य संघानेच स्वतःचे कार्यालय इतरत्र हलविण्याची तयारी सुरू करणे हे या जागेवरील भविष्यातील व्यापारी संकुलाच्या निर्माणाचे संकेत असल्याचे मानले जाते. या संदर्भात साहित्य संघाच्या विद्यमान अध्यक्षांची 2 बड्या राजकीय नेत्यांची अलीकडच्या काळात झालेली भेट व चर्चा देखील या संदर्भातील चर्चेला बळकटी प्रदान करते. इमारतीच्या निर्माणापासून तर यंदाच्या निवडणुकीपर्यंत सतत वादग्रस्त ठरलेला विदर्भ साहित्य संघाचा कारभार यापुढे न्यायालयीन प्रक्रियेत गुरफटत जाणार असल्याचेही चित्र दिसते आहे. निवडणुकीकरता मतदारांच्या घरात मतपत्रिका नेऊन देण्याची इथली अजब पद्धत आधीच वादग्रस्त ठरली असताना सन 2011 पासूनच्या विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीच्या चेंज रिपोर्टला चॅरिटी कमिशनरकडून स्वीकृतीच मिळालेली नसल्याची, परिणामी या काळात संबंधित पदाधिकाऱ्यांनी अनधिकृतरित्या काम केले असल्याची अजब वस्तुस्थिती देखील आता स्पष्ट झाली आहे. सध्याच्या नवीन कार्यकारिणीचा चेंज रिपोर्ट देखील अद्याप स्वीकृत झालेला नसताना नवीन कार्यकारिणीद्वारे घेतले जात असलेले मोठे व धोरणात्मक निर्णय देखील साहित्य वर्तुळात चर्चेची ठरू लागले आहेत. या संदर्भात नागपुरातील युवा विधिज्ञ गौरव खोंड यांनी मांडलेली गंभीर व चिंताजनक माहिती त्यांच्याच शब्दात ऐकूया. नमस्कार, मी गौरव चंद्रशेखर खोंड पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलो आहे. कारण गेल्या 2 दिवसांमध्ये परत वर्तमानपत्रांच्या माध्यमातून विदर्भ साहित्य संघच्या कार्यालय तसेच ग्रंथालय, अभ्यासिका या सगळ्या गोष्टींच्या स्थलांतरणाच्या हालचाली सुरू झालेल्या आहे. निवडणुकीपूर्वी आणि निवडणूक सुरू असताना या सगळ्या गोष्टींवर प्रचंड चर्चा झाली होती की ही निवडणूक ज्या विद्यमान अधिकाऱ्यांच्या हातात जाणार आहे, पदाधिकाऱ्यांच्या हातात जाणार आहे, त्यांच्यामार्फत अशा काही हालचाली होऊ शकतात ज्याने इमारतीतून पुन्हा स्थलांतरण किंवा नवीन इमारत बांधणे या सगळ्या घटना घडतील. परंतु आता होत असलेल्या हालचाली या त्या गोष्टींची संपूर्ण ग्वाही देत आहेत. आपलं दुर्दैव म्हणजे साहित्य संघाची इमारत परत एकदा नव्याने बांधण्याचा जो काही कट रचला जातोय त्यातून हे कितपत पुढे यशस्वी होणार आहे याची माहिती नाही. परंतु अध्यक्ष कुठल्याही गोष्टीवर चर्चा करायला तयार नाही आहेत, परंतु निर्णय घ्यायला ते तयार आहेत, हे सगळ्यात मोठं दुर्दैव. गेले 17 वर्ष या संस्थेचा सभासद म्हणून आम्हाला आमसभा घेऊन किंवा सभासदांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे सभासदांची गरज केवळ आणि केवळ मतांसाठीच आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. निवडणुकीमध्ये निर्माण झालेल्या बऱ्याच प्रश्नांवर रिसर्च करत असताना काही दस्तऐवज ज्या आपल्या हातात लागलेले आहेत, जे बघितल्यावर प्रथमदर्शनी असं निदर्शनास येतं की गेल्या 2011 नंतर कुठल्याही प्रकारचा बदल अर्ज हा चॅरिटी कमिशनर नागपूर यांच्या माध्यमातून मंजूर झालेला नाही. ज्या घटनेच्या आधारावर ही निवडणूक झाली ती घटना सुद्धा अजूनही चॅरिटी कमिशनर नागपूरकडून मंजूर झालेली नाही. यावरून या गोष्टी स्पष्ट होतात की झालेली निवडणूक ही बेकायदेशीरच आहे. जोपर्यंत कुठल्याही प्रकारे घटना मंजूर होत नाही तोपर्यंत त्या घटनेच्या तरतुदीनुसार घेतलेली निवडणूक ही नियमामध्ये घेतल्या गेलेली निवडणूक आहे असं समजायचं की नाही, हाही प्रश्न आहे. निवडणुकीसाठी निवडलेल्या लवादाबद्दल सुद्धा बरेचसे प्रश्न निर्माण करण्यात आले होते. तो लवादही इल्लीगल आहे असं प्रथमदर्शनी सगळे कागदपत्र बघितल्यावर लक्षात येतं. एक जबाबदार सभासद म्हणून गेले 4 महिने या सगळ्या प्रकरणाच्या मागे आम्ही आहोत. कुठल्याही परिस्थितीत विदर्भ साहित्य संघाचं कुठलंही नुकसान होऊ नये, तसेच आता अभ्यासिका आणि उपक्रम बंद होणार म्हटल्यानंतर अभ्यासिकेत येणारे अनेक विद्यार्थी
तसेच अनेक रिसर्चर्स यांचंही प्रचंड मोठं नुकसान होणार आहे. कारण विदर्भ साहित्य संघासारखी असलेली मोठी लायब्ररी पुन्हा कुठेही उपलब्ध नाही आणि तिथे असलेले संशोधन ग्रंथ पुन्हा कुठे अभ्यास करायला मिळतील का, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. विदर्भ साहित्य संघाच्या ज्या काही शक्यता निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीच्या वेळी वर्तवल्या गेल्या होत्या त्या आता पूर्णत्वास येताना दिसत आहे. निवडणुकीचे निकाल बघितल्यानंतर मतदानाचा एक फिक्स पॅटर्न जो लक्षात आला, ते मतदान एका पर्टिक्युलर रेंजमध्ये प्रत्येकाला कसं काय झालं हे सुद्धा प्रश्नार्थकच आहे. चेंज रिपोर्ट नुकतीच दाखल झाली आहे असं सुद्धा माहितीमध्ये मिळालेलं आहे. त्यावर आक्षेप, आरोप, प्रत्यारोप होतील, परंतु केवळ आणि केवळ आपण यांना केअरटेकर बॉडी म्हणू शकू आणि म्हणून केअरटेकर बॉडी ही पॉलिसी डिसिजन घेऊ शकते का, हे सुद्धा आता धर्मादाय आयुक्त यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. म्हणून माझी सगळ्या माझ्या सभासदांना विनंती आहे की आपण एकदा पुन्हा एकजूट होऊया आणि विदर्भ साहित्य संघ हा वाचवूया. कारण फार वर्षांपूर्वी सुद्धा ही घटना घडली आणि त्या इमारतीचं काय झालं हे सांगायला इतिहास पुरेसा आहे आणि ते मी आपल्या पुढे आता सांगू इच्छित नाही. धन्यवाद. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.